ब्राह्मण रूपी टाईप आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती येईल. हे बघा डोळ्याची आखणी वगैरे पण बघा किती सुंदर आपल्याला इथं बघायला भेटतं. मुकुट तुम्ही बघा किती सुंदर सजवलेला गेलेला आहे. असा मित्रांनो हे सगळ्यात आपल्याला इथं सुंदर बाप्पा इथं बघायला भेटतं मित्र. तर कसं काय मित्रांनो, आयोग तुम्ही सगळे मजेत असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला ब्लॉग बघत होता नाव नित्यरंग. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत गणपती बाप्पाची सिरीज कंटिन्यू करायला. आपण मागच येणार होतो म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये एवढा पाऊस असल्यामुळे जे येताना आला, कारण की खूप पाणी वगैरे भरलेलं सगळीकडे, म्हणजे इथं नाही सगळीकडे पाण्याचा एकदम ओव्हरलोड झाला. तर त्याच्यामुळे आपण थोडासा पॉज दिलेला. तर आता मस्तपैकी ऊन आलेला आहे, तर आता त्या गोष्टीसाठी आपण इथं आलेलो शूट करायला. तर आपण सिरीज कंटिन्यू करूयात. तर आता आपण आलेलो होतो पेन हमरापूरमध्ये कलवे इथे कुणाल आर्ट्समध्ये. इथं बघा इथं बॅनर पण आहे कुणाल आर्ट्स म्हणून. तर आपण त्याच आर्ट्सला भेट देणार आहोत आणि तिथं बघणार आहोत आपण किती कुठपर्यंत मूर्ती अवेलेबल भेटतात आणि किती सुंदर मूर्ती आपल्याला बघायला बघणार आहोत. त्या गोष्टी सगळं आपण बघणार आहोत. तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर आताच लाईक करून ठेवा, आता सबस्क्राईब करून ठेवा. तर चला ब्लॉगकडे बोलूया. इथं बघू शकता आपण सगळ्यात प्रथम आपण ही जी मूर्ती बघतो ही आहे आपल्याला 2.5 फुटी गणपती बाप्पाची इथं मूर्ती बघायला भेटते. खूप सुंदर आपल्याला मूर्ती इथं बघायला भेटते मित्रांनो. तुम्ही फक्त डायमंड वगैरे बघा, एकदम अशी सगळ्या गोष्टी इथं केलेल्या आहेत, सगळा वर्किंग काम केलेलं आहे बाप्पाचा. आणि बाप्पाचा तुम्ही धोतर पण बघू शकता किती सुंदर आपल्याला इथं बघायला भेटते. ही मूर्ती आपल्याला 2.5 फुटी इथं गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटते. त्याचा कलर कॉम्बिनेशन पण बघू शकता तुम्ही किती सुंदर आपल्याला इथं बघायला भेटते. डोल्याची आखणी वगैरे पण बघा तुम्ही कशी एकदम अशी प्रॉपर दिलेली आहे. आपले त्याचे घाडे डोले आपल्याला दिले बोलतात ना, असे ब्राऊन कलरचे, त्याचे आपल्याला डोले बघायला भेटतात. बघा डोल्याची आखणी बघा. तर आता आपण आलो दुसरी गणपती बाप्पाची मूर्ती बघा. इथं सेम कलर आहे, फक्त पॅटर्न वेगळा आहे. तर बघा म्हणजे थोडे पर्सनली स्टाईल थोडी वेगळी आहे आणि हातामध्ये आपल्याला त्रिशूळ देखील इथं बघायला भेटते. तर बघा सुंदर आपल्याला गणपती बाप्पाची इथं मूर्ती बघायला भेटते. कलर पण सेम आहे बघा, जसा याचा कलर आहे ना हा, तर बघा हा कलर तसा याचा पण सेम कलर दिलेला आहे. इथं खूप सुंदर आपल्याला इथं गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते बघा. इथं मित्रांनो आपल्याला तिसरी गणपती बाप्पाची इथं मूर्ती बघायला भेटते. तर ही आपल्याला अशी बैठी रूपी अवतरलेली इथं गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटते. त्याच्या मागं सिंहासन देखील आपल्याला इथं बघायला भेटतो आणि सिंहासनवर असं बिराजमान असलेली आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटते. बघा किती सुंदर इथं बघायला भेटतं बघा मित्रांनो. ही जी आपली ही जी मूर्ती आहे ना, आपल्याला इथं 2 फुटी इथं गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटते मित्रांनो. बघा काय मूर्ती आपल्याला सुरेख रूपात इथं बघायला भेटतं मित्रांनो. बघा किती सुंदर आपल्याला रूपा इथं बघायला भेटतंय. अशी 2 त्याच्या आजूबाजूला आपलं सिंह देखील इथं बघायला भेटतं. आणि तुम्ही मित्रांनो फक्त देवाच्या इथं अंगठ्यानं बघा, इथं अंगठी वगैरे पण आपल्याला दिले गेलेले बघायला. आणि असं डायमंड पण आपल्याला कलर कॉम्बिनेशनच्या हिशोबाने आपल्याला इथं बघायला भेटतंय. म्हणजे जसं धोतर वगैरे पण आहे सेम, तसं त्याच्या हिशोबाने आपल्याला सगळ्या गोष्टी इथं बघायला भेटतं बघा मित्रांनो. आणि त्याच्या साईडला जर आपण आलो तर आपल्याला अजून एक गणपती बाप्पा इथं बघायला भेटतं. हा पण आपल्याला गणपती बाप्पा 2 फुटी इथं बघायला भेटत आहे. इथं बघा मित्रांनो किती सुंदर आपल्याला इथं बघायला भेटतं. मित्रांनो तुम्ही फक्त ऑब्झर्व करा, म्हणजे इथे जे ज्वेलरीची जी आपली स्टाईल आहे ना, ती ऑलमोस्ट सगळ्या ह्याच्यामध्ये सेम भेटेल बघायला आपल्याला. बघा इथं मित्रांनो तर मुकुट वगैरे पण बघा थोडासा युनिक वगैरे आपल्याला बघायला भेटतं. इथं खूप सुंदर आपल्याला इथं मूर्ती बघायला भेटते मित्रांनो. बघा त्याला आपल्याला लाल कलरचं आपल्या इथं धोतर वगैरे नसलेलं आहे. खूप सुंदर मित्रांनो. त्याच्या साईडला आपल्याला अजून एक गणपती बाप्पाची इथं मूर्ती तर बघायला भेटते. ती आपल्याला विष्णू रूपामध्ये इथं बघायला भेटते. म्हणजे हातामध्ये ते आपल्याला बघा इथं असा शंख वगैरे बघायला भेटतो आणि याच्यामध्ये आपल्याला त्रिशूळ इथं बघायला भेटेल आणि अजून लावलेलं नाही आहे. तर हे सगळे आपल्या डिस्प्लेच्या मूर्ती तिथं मित्रांनो बघा. हे सगळं आपला जो आहे ना, हा सगळं आपल्याला डिस्प्ले इथं बघायला भेटतं. तर या डिस्प्लेच्या याच्यामध्ये देखील सुंदर मूर्ती इथं अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये पण आपल्याला गुलाबी कलरचा असं वेल्वेटचा कपड्याचा आपल्याला इथं शालू म्हणजे आपलं धोतर बघायला भेटतं इथं बघा मित्रांनो. खूप सुंदर. आणि त्याच्या जर बाजूला आपण आलो तर आपल्याला इथं दगडूशेठ हलवाईची आपल्याला शांत रूपी अवतरलेली गणपती इथं बघायला भेटतं. इथं असं बघा शंकराचा आपला तिसरा डोला देखील इथं बघायला भेटतं आपल्याला. थोडासा युनिक स्टाईलमध्ये गणपती बाप्पा आहे आपला. म्हणजे आपण आता जेवढे आपण दगडूशेठ हलवाईचे गणपती बाप्पा बघितले आहेत ते सगळे सोन्याने पिवले झालेले गणपती बाप्पा बघितलेले आहेत. पण हे थोडंसं आपल्याला काहीतरी युनिकपणा दिसते. तर म्हणजे नॉर्मल आपल्याला धोतर आणि नॉर्मल आपल्याला ज्वेलरी वगैरे घालताना तिथं बघायला भेटते. नाहीतर बाकीकडं सगळीकडं ज्वेलरी असतात. पण हे थोडंसं आपल्याला काहीतरी नवीन इथं बघायला भेटते. या सगळ्या मूर्तीचे साईज जे आहेत ना, ते सगळे आपल्याला इथं 2 फूट बघायला भेटतं. आणि या ज्या मूर्त्या आपल्याला ज्या खालच्या या आपल्याला 2.5 फुटी गणपती बाप्पा इथं बघायला भेटतात.
आणि मित्रांनो एक सीन आहे की म्हणजे इथं मी प्राईस वगैरे नाही सांगू शकत, कारण की ते जरा आपल्या वर्कशॉपच्या जरा विरोधात जात आहे. दादाने सांगितलं आहे की हे जो नंबर आपला जो डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर आहे व्हिडिओ चालू झाले त्याच्यामध्ये आपण बॅनर देखील टाकलेलं आहे. त्या बॅनरमध्ये नंबर दिला आहे 2-2, तर त्या बॅनरवर त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि जे तुम्हाला काय विचारायचं असतील तुम्ही दादाला बिंदास तुम्ही विचारू शकता. तर तुम्हाला या कारखान्यामध्ये कोणतीही आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती आवडली असेल तुम्ही बेझिझक तुम्ही इथं कॉल करा किंवा तुम्ही या कारखान्याला भेट द्या आणि तुम्ही मूर्ती बुक करा. जर तुम्हाला प्राईज वगैरे पण जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही दादाला कॉल करा. दादा तुम्हाला एकदम परफेक्ट तुम्हाला रेंजमध्ये तुम्हाला प्राईज देईल. मित्रांनो हे सगळ्यात आपल्याला इथं सुंदर बाप्पा इथं बघायला भेटतं. मित्रांनो बघा एकदम असा ब्ल्यूइश कलर वगैरे दिलेला आहे. सगळा असा म्हणजे धोतरचा कलर पण सेम आहे, ज्वेलरी पण सेम आहे आणि मुकुटाचा कलर पण आपल्याला इथं सगळा सेमच भेटतं. मित्रांनो बघा खूप सुंदर आपल्याला इथं गणपती बाप्पा इथं बघायला भेटतं. प्रसादी आशीर्वादी गणपती बाप्पाच्या इथं मूर्ती इथं बघायला भेटतं. मित्रांनो ही आपल्याला मूर्ती 2.5 फूट इथं गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटेल. बघा किती सुंदर आपल्याला इथं गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटते. मित्रांनो खूप सुंदर बघा. आणि त्याच्याच बाजूला आपण जर आलो तर आपल्याला ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आपल्या इथं रूपामध्ये आपल्याला इथं ही मूर्ती इथं बघायला भेटते. मित्रांनो ही पण आपल्याला 2.5 फुटी गणपती बाप्पा इथं बघायला भेटते. याचं ब्राह्मण रूपी टाईप आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती आहे. हातामध्ये कमल आहे आणि एकदम असं शांतपणे बसलेली मूर्ती इथं बघा. मित्रांनो डोळ्याची आखणी वगैरे पण बघू शकता. तुम्हाला थांबा मी तुम्हाला झूम करून दाखवतो. मी हे बघा डोळ्याची आखणी वगैरे पण बघा किती सुंदर आपल्याला इथं बघायला भेटतं. बघा खूप सुंदर मित्रांनो बघा किती भारी आपल्याला बाप्पा इथं बघायला भेटतंय. तर मित्रांनो आपल्याला इथं कसं अजून एक आपल्याला इथं गणपती बाप्पा बघायला भेटतात. मित्रांनो खूप सुंदर आपल्याला इथं मूर्ती इथं बघायला भेटतात. मुकुट तुम्ही बघा किती सुंदर सजवलेलं गेलेलं आहे. असा पूर्ण असं डायमंड्स वगैरे लावलेले सगळे वर्किंग वगैरे केलेली इथं बाप्पाची. आणि आपल्याला इथं असा पर्पल कलरचा आपल्याला धोतर इथं बघायला भेटतं. असा खूप सुंदर आहे. ही पण मूर्ती आपल्याला 2.5 फुटी गणपती बाप्पाची इथं मूर्ती बघायला भेटते. मित्रांनो बघा किती सुंदर आपल्या इथं बघायला भेटते. आणि त्याच्या साईडला आलं तर आपल्याला इथं गौरी आई देखील इथं बघायला भेटतं. मित्रांनो तर गौरी आई देखील इथं बघायला भेटतं. मित्रांनो हे इथं 2च गौऱ्या लावलेले तिथं सध्यापुरती, पण नंतर जसं आपण दिवस पुढे जातील ना त्यानंतर हे सगळं जे आहे ना सगळं भरलेलं असतं. तर आपल्याला इथं गौरी आई इथं बघायला भेटतं 2.5 फुटामध्ये. इथं बघा मित्रांनो सगळं साडी वगैरे नेसलेली इथं ज्वेलरी पण घातलेली आहे. सगळं ओव्हरऑल तुम्हाला इथं बघायला भेटतं आहे. तुम्हाला जर प्राईज वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला डायरेक्ट या नंबरवर फोन करून तुम्ही इन्फॉर्मेशन काढू शकता डायरेक्ट. इथं बघा खूप सुंदर आपल्या इथं बघायला भेटतं. त्या साईडलाच आपल्याला अजून एक गौरी इथं बघायला भेटते जिने आपल्याला निळा कलर शालू घातलेला आहे. बघा मित्रांनो खूप सुंदर इथं बघायला भेटतं आपल्याला. आणि ज्वेलरी वगैरे सगळं घातलेलं आहे. आणि आपल्याला गजरा देखील इथं बघायला भेटतं आहे. तर ही पण मूर्ती आपल्याला 2.5 फुटी इथं बघायला भेटतं. मित्रांनो आणि ते केस वगैरे आहेत ना ती सगळी आपल्याला ते घातलेली आहेत अशी ओरिजिनल टाईप ती म्हणजे दिसण्यासाठी. तर त्या गोष्टी आपल्याला इथं बघायला भेटतात. तुम्ही त्याच्या कानात देखील बघू शकता. असे इथं डिटेलिंगनी काम केलेलं आहे. इथं नथ वगैरे सगळा घातलेला आहे. तर हे बघा 2 आपल्याला इथं गौऱ्या इथं बघायला भेटत आहे. अजून एक गणपती बाप्पाची इथं मूर्ती बघायला भेटते. ही जी मूर्ती आहे ना ही बघा ही जी मूर्ती आहे ना सेम आपल्याला या साईडची या टाईपची आपल्याला मूर्ती इथं बघायला भेटते. थोडीशी आपल्याला वेगळ्या रूपात इथं अशी वेगळ्या रूपात बघायला भेटते. जी बसण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. बघा एकदम खूप सुंदर आपल्याला बाप्पा इथं बघायला भेटते. थोडीशी ज्वेलरीचा जरा कॉम्बिनेशन वेगळं इथं बघायला भेटतं आपल्याला. वरचा थोडंसं ब्ल्यूइश कलरची आपल्याला ज्वेलरी बघायला भेटते आणि खालचा धोतर आहे तो आपल्याला येलोइश कलर म्हणजे थोडासा माती कलर टाईप आपल्याला बघायला भेटते. तर ही पण मूर्ती आपल्याला 2.5 फुटी इथं गणपती बाप्पा बघायला भेटतं. मित्रांनो बघा किती सुंदर आपल्याला इथं गणपती बाप्पा बघायला भेटतंय. आपल्या कारखान्याचं नाव आहे कुणाल आर्ट्स आणि हा कलवे गावामध्ये आहे. कलवेच्या एंट्रीलाच आहे कुणाल आर्ट्स. आणि दादा जे आपली मूर्त्या आहेत या मूर्त्या आपल्या इथं किती फुटात किती पर्यंत असतं म्हणजे आपल्याकडे 1 फुटापासून 9 फुटापर्यंत अवेलेबल असतात. अवेलेबल असतात का 9 फुटापर्यंत? त्याची ऑर्डर असेल त्याचे आपण ते अवेलेबल करून त्यांना हे करतो. अच्छा आता ही जी मागे आपली जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ही आपल्याला ऑर्डर केलेली आहे का तुझी स्वतःची अशी क्रिएटिव्हिटी आहे आपली? आपली क्रिएटिव्ह पण आहे आणि ऑर्डरची पण आहे. उद्या जाणार आहे. अच्छा उद्या जाणार आहे का? कुठे जाणार आहे आपली? गुजरातला जाणार आहे काय? अच्छा आता मित्रांनो बघा ही जी आपली मूर्ती आहे या आता ही मूर्ती आपली तर गुजरातला जाणार आहे उद्या. तर बघा खूप सुंदर आहे. आणि दादा जर आपल्या इथं ज्या मूर्त्यांचे प्राईज आहेत तर प्राईजच्या बद्दल तू काय सांगशील?
प्राइस सध्या तरी आपल्याकडे आता सध्या तरी कमीच आहेत, कमीच रेट म्हणजे मागच्या रेटनेच चालू आहे. अच्छा. म्हणजे आता थोडे पावसामुळे रेट वाढतात, हा, कारण की आपल्याकडे आता अतिवृष्टीमुळे पूर झालाय. मग त्याच्यामुळे काय इथं प्रॉब्लेम झाला आपल्या इथं जास्त? आपल्या इथं जास्त झाला नाही, पण ते पीओपीला थोडासा प्रॉब्लेम झाला. फटका बसला. पीओपीला फटका बसला. आपल्याकडे पूर आला, त्याच्यामुळे मूर्त्या काही थोड्या डॅमेज झाल्या, पुरा पाण्यामध्ये त्या बुडल्या होत्या, त्याच्यामुळे थोडासा हे झालं. त्याच्यामध्ये रेग्युलर होऊन जाईल ते सगळं. अच्छा. आणि म्हणजे इन शॉर्ट म्हणजे जर आपल्याला प्राइस वगैरे पाहिजे असेल तर आपण डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट कॉल करा सांगितलंय. जर प्राइस पाहिजे असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. जशी मूर्ती असेल तसं तुमचे प्राइस आहे, तसं असा प्राइस सांगू शकत नाही ना. अच्छा. जसं कोणाला ज्वेलरी वाली पाहिजे, कोणाला धोतर पेटा लावले पाहिजे, कोणाला फक्त पेंटिंग पाहिजे, तर त्याच्यानुसार ते प्राइस मध्ये डिफरन्स होतं. बरोबर. तर आपल्या जे कारखान्याचा आपला जो कारखाना आहे त्याला किती वर्ष झाले आपल्या कारखान्याला? आपला कारखाना झाले 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले काय? म्हणजे ते तू सगळं हँडल करतो का एकदा? हा. मित्रांनो, हे बघा, हे आपल्याला सगळ्या इथं गणपती बाप्पाच्या इथं मूर्ती बघायला भेटतात, ज्यांचं अजून काम झालेलं नाहीये, पण त्यांचं काम लवकरच आपल्या इथं होताना इथं बघायला भेटणार आहे. तर इथे हे बघा कसे सगळी मस्तपैकी आपले ते पोरं इथं कामं करत होती, सगळे ते पेंटचं वगैरे काम चाललं इथं. हे बघा इथं हे सगळं आपलं हे सगळं जे व्हाईट पेंटचं काम आहे ना, हे सगळं व्हाईट पेंट इथं काम चाललंय. अच्छा. तर मित्रा, तू म्हणजे एक जी मूर्ती आहे तिला पेंट करायला किती टाइम लागतो पूर्ण व्हाईट पेंट मारायला? 5 मिनिटं काय? असे तुम्ही दिवसभरापासून किती केलं आता? 15-20 काय? अच्छा. म्हणजे तू आता सकाळी आला किती वाजता तिथं? 9 ते किती? 5. अच्छा. म्हणजे तुझी पूर्ण अशी 9 to 5 जॉब टाईप आपली. ओके. तर बघा मित्रांनो, कशा आपल्याला इथं दादा इथं पेंट करताना दिसतं इथं व्हाईट पेंट. आणि ही आपली पहिली प्रोसेस असते जी गणपती झाल्यानंतर. आता हा कच्चा गणपती आहे. तर हे बघा, आता हा नॉर्मल कच्चा गणपती आहे, याला असं पहिलं पेंट करायला लागतो पूर्ण व्हाईट, नंतर मग त्याला सुकवत घालायला लागतो. याला सुकवायला म्हणजे आता समजा तू पेंट मारतोय, त्याला सुकायला किती वेळ लागेल? अर्धा तास. अच्छा. जर नाही आता जर पावसाला वगैरे चालू आहे तर त्याच्यामध्ये किती टाइम लागतो अजून? 1-1.5 तास काय? अच्छा. आता याच्यानंतरची प्रोसेस काय असणार आहे त्याच्यामध्ये? आता याच्यानंतर ते घासतील, नंतर मग बॉडी कलर, नंतर मग धोतर, नंतर मग ते शेडिंग वगैरे आपले नॉर्मल असतात ती. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, खूप चांगले दादाने दिलेले गोष्टी सांगितले. तर इथे बघा या अशा गोष्टी इथं बघायला भेटतात. हे मूर्ती इथं आपल्याला आहेत, हे बघा मोठे. हे बघा इथं अजून असे हे सगळे गोष्टी इथं, हे सगळे पॅच वगैरे भरायचे कामं करतात. बघा पॅच वगैरे भरतात इथं. आणि हे सगळे बघा, हे सगळे व्हिडिओमध्ये असे ते पलतात डायरेक्ट असे. तर बघा इथं आपल्याला अजून इथं गोष्टी इथं बघायला भेटतात. इथं सगळे पेंट झालेले आहेत, त्याचे काहींचे वर्किंग बाकी आहेत, म्हणजे आखणी वगैरे बाकी आहे. तुम्ही बघू शकता इथं बघा. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा कंटेंटसाठी तुम्ही आपल्या चॅनल येऊ शकता. चॅनलमध्ये नवीन असेल तर आताच लाईक करून ठेवा आणि आता सबस्क्राईब करून ठेवा. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन सिरीज आणि नवीन ब्लॉग सोबत.